दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की, सद्गुरुनाथ महाराज की। सजयति सुंदरवतनो देवो यत्पाद पंकज स्मरणं वासरमणिरिव तमसां राशीन्नाशयति विघ्नानां शुक्लां ब्रह्म विचारसार परमां आद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं भवयतां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां ज्ञानानन्दमयं देवं निर्मलं स्फटिकाकृतिम् आधारं सर्वविद्यानां हयग्रीवमुपास्महे। या वर्णपदवाक्यार्थगद्यपद्यस्वरूपिणी वाचि नर्तयतु क्षिप्रं मेधां देवी सरस्वती। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। वन्दे गुरूणां चरणारविन्दे सन्दर्शितस्वात्मसुखावबोधे जनश्च ये जाङ्गलिकायमाने संसारहालाहलमोशान्त्यै। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। दयाची वदे पूर्ण वेदांत वाणी म्हणावे कसे हो तया लागी वाणी। परब्रह्मरूपी असा जो तुकावा तयाचे तुकी कोण ऐसा तुकावा। ज्याची वाणी वेदांताशिवाय काही बोलत नाही त्याला वाणी कसं म्हणायचं? वामन पंडितांचा श्लोक आहे, दयाची वदे पूर्ण वेदांत वाणी म्हणावे कसे हो तया लागी वाणी। तुकया वाणी म्हणतात ना, त्याला वाणी कसं काय म्हणणार? ज्याची वाणी भगवंताला पूर्ण समर्पित झालेली आहे, ज्याचा देह पूर्ण भगवंताला समर्पित झालाय, त्याला कुठल्या बंधनात बांधता? कुठल्या जातीच्या, कुठल्या कुळाच्या, कुठल्या धर्माच्या? कारण चैतन्यच धर्म ज्याचा झालेला आहे, चैतन्याशिवाय अन्य ज्याच्या दृष्टीला दिसत नाही, त्या परब्रह्माशिवाय काही दिसत नाही। ब्रह्मवित ब्रह्मैव भवती, ब्रह्म जाणणारा स्वतः ब्रह्म होतो, अशा ब्रह्मस्थितीला पोचलेले। तुकिता तुलनेसी ब्रह्मरूपासी आले, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले। परब्रह्माची सगुण साकार मूर्ती म्हणजे तुकाराम महाराज। त्यांचं काल आपण थोडक्यामध्ये 8 पिढ्याचा पाहिला। विश्वंभर बोवापासून बोल्लोबापर्यंत चरित्र आपण काल पाहिलेलं आहे। तुकोबाचे भाग्यशाली जनक बोल्लोबा आणि अत्यंत पुण्यवती जननी कनकाई, आणि यांनी देहूस अनेक वर्ष संसार सुखाचा केला। बोल्लोबांची कुलदेवता विठ्ठल याची सप्रेम उपासना केली। आषाढी कार्तिकी पंढरीची वारी न चुकता अनन्य भावने केली आहे। आणि अशा वारीमध्ये जो वाटचाल करतो त्याला मोक्षाकरता काही अट्टहास करायची गरज नाही। पंढरीचे वारकरी काय
काही म्हणू नका, लोकांनी बरेच अभंग रचलेत, त्याच्या पुढे काहीतरी शब्द घालून बेकार करून टाके. पंढरीचे अधिकारी, पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. असा सुलभ सोपा मार्ग, मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष, असा संप्रदाय निर्माण केला. आणि त्या परंपरेचे पथिक सतत 40 वर्षपर्यंत आषाढी कार्तिकीची वारी बोल्लोबा करत होते. केवळ वारी नाही, काही माणसं पवित्र होतात, काही माणसं एकादशीला पवित्र असतात, बाकी बाकी बोलू नका. काही माणसं श्रावणात पवित्र असतात, बाकी 11 महिने. काही माणसं चातुर्मासात पवित्र असतात, बाकी 8 महिने. हे पवित्रता कामाची नाही, टेम्पररी, हंगामी पवित्रता. बरेच लोक भेटतात, नाही आज शनिवार आहे, आज घेत नाही आम्ही. हा, ही कसली पवित्रता आहे? अहो, परमार्थात चालताना नित्य शुद्ध, संपूर्ण शुद्धता असली पाहिजे. 40 वर्षपर्यंत पंढरीची वारी, आणि केवळ वारी नाही, त्याचे नियम आहेत वारीचे, मी सांगणार आहे आज. तुकाराम महाराजांच्या चरित्रातच लिहिलेले आहेत. क्षुधार्थाला अन्नदान, त्रशार्थाला पाणी, गरीब गोरगरिबांना वेळोवेळी सहाय्य करणे, वैष्णव साधू संतांचा मनापासून परामर्श घेणे, आणि घरच्या विठ्ठल मूर्तीचं मनोभावे पूजन करणे. अशा प्रकारे दाम्पत्यानं आयुष्याची बरीच वर्ष परोपकारामध्ये घालवली, पुण्याचरणामध्ये घालवली. आणि बोल्लोबा संतच प्रपंच व्यवहार करिता तेथे न बोले असत्य सर्वथा. माणसं परमार्थात सुद्धा खोटं बोलणारी माणसं आपण पाहतो, आज पाहतो की नाही? किंबहुना प्रपंचापेक्षा माणसं परमार्थात जास्त खोटं बोलतात असं लक्षात येत आहे. थोडं आत शिरून बघितलं की नाही, खरंच कळतं बरं का, दुरून कळणार नाही. अध्यात्मात प्रवेश केल्यानंतर अध्यात्मात आत घुसावं आणि तेव्हा अभ्यास करावा, कोण किती खरं बोलतं आणि कोण किती खोटं बोलतं. परमार्थ नो हे लेकुराच्या गोष्टी, तेथे व्हावा पोटी अनुताप, अनुताप झाला पाहिजे. आता संतांची परीक्षा कशावर होते माहिती आहे का? एक प्रकारचा युनिफॉर्म घातला की परीक्षा संत, एक विशेष प्रकारचा फेटा, एक विशेष प्रकारची पगडी, एक विशेष प्रकारचा मेकअप, आणि याहून संतांची परीक्षा होते? नाही, संतांचा भाऊ सुद्धा संत असतो असा नियम नाहीये. करिता ते कवित्व नवती ते संत, संतांचे आप्त नवती संत. कुणी कविता केली म्हणजे संत, कुणी कीर्तन केलं म्हणजे संत, कुणी प्रवचन केलं म्हणजे संत, कुणी ग्रंथ लिहिला म्हणजे संत, किंवा संतांचा भाऊ म्हणून संत, संतांचा मुलगा म्हणून संत. हा कुणाचा मिराशी वारसा नाहीये. ज्याने भगवंताची आराधना केली, भगवंताला प्राप्त करून घेतलं, तोच संत. कदाचित त्याचे वडील संत नसतील, कदाचित मुलगा संत नसेल. प्रल्हाद हिरण्यकश्यपूच्या पोटी जन्मला, जो अत्यंत दुष्ट होता, पण त्याच्या पोटी प्रल्हाद संत जन्मले. संत हा व्यक्तीचा अधिष्ठानाचा भाग आहे, कुळाचा नाही, वंशाचा नाही, यातीचा नाही. उत्तम कुळात जन्मला म्हणजे संत होतो असंही नाही, उत्तम शिकला म्हणजे संत होतो असंही नाही. अंतरी निर्मळ, वाचेचा रसाळ, त्याचे गळामाळ, असो नसो कपडे कोणते घातला याला महत्व नाही. काय अंतर स्वच्छ पाहिजे. संतांचं हृदय, संत हृदय नवनीत समाना. काल सांगितलेले मी, संतांचं हृदय नवनीतासारखं असतं असं म्हणतात, पण माझं मत असं आहे की नवनीतापेक्षाही संतांचं हृदय जास्त कनवाळू असतं. नवनीताला, लोण्याला जर अग्नीत तापवला तर ते विरघळतं, परंतु संताला स्वतःला ताप द्यायची गरज नाही, दुसऱ्याला ताप झाला तरी संतांचं हृदय विरघळतं. लोण्याला तापवावं लागतं तेव्हा लोणी विरघळतं, पण संताला स्वतःला नाही, दुसऱ्याला जरी
कष्ट झाले तरी संतांचं हृदय द्रवित होत असतं. म्हणून नवनीतापेक्षाही संतांचं हृदय हे मऊ आहे. बोललो बा प्रपंचाती दक्ष होते. असं नाही की संत झाला म्हणजे सगळे तुकाराम महाराज व्हावेत, असं नाहीये. अहो संसारात राहून सुद्धा संतत्व प्राप्त करता येतं. एकनाथ महाराज काय ऐश्वर्य होतं. नाथांचा संसार म्हणजे पूर्ण वैभवाने भरलेला संसार, समृद्ध संसार. रोज 5-50 अतिथी जेवायला असायचे. रोज भगवंताचा नामसंकीर्तनाचा गजर चालायचा. घरी सगळं ऐश्वर्य भरलेला आहे असा नाथांचा संसार. आणि तिथेच नरसिंह मेहताचा संसार. त्या झोपडीला 4ही दरवाजे होते आणि त्या झोपडीला मज्जाव कुठेच नव्हता. कुठूनही यावं, कुत्र्याने यावं, माणसाने यावं, मांजराने यावं, दारच नव्हते. दारच नव्हते. असेही संत आणि वैभवात राहणारे जनार्दन स्वामी सारखे दौलताबादचे किल्लेदार, नाथांचे गुरु, असेही संत. म्हणजे कुठल्याही लक्षणाने संताचं लक्षण बाहेरच्या लक्षणाने ओळखता येत नाही. अंतरंगात जायला पाहिजे. अंतरी निर्मळ, वाचेचा रसाळ, त्याचे गळामाळ असो नसो. हे नियम लक्षात घ्या. संतांचं हृदय महत्वाचं आहे. आणि परमात्मा ते पाहतो. परमात्मा पोशाख पाहत नाही. परमात्मा तुमचं वैभव पाहत नाही. काय विदुराची दाशी होती, जाती होती. विदुराची काय जात होती? उत्तम कुळात जन्मले होते, दाशी पुत्र होते. काय गजेंद्र कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकला होता? गजेंद्र कॉलेजला गेला होता. पण एक भगवंताला हाक मारली आणि परमात्मा प्रकट झाले. आर्त हृदयाने बोलावता आलं पाहिजे भगवंताला. द्रौपदीने किती माळा फिरल्या हो, किती माळा जप केला द्रौपदीने. आम्ही सांगतो अभिमानाने की रोजचा माझा 10 माळा जप झाल्याशिवाय मी जेवत नाही. त्या माळा जपताना मन कुठेतरी फिरत होतं. बरोबर आहे. माला तो करमे फिरे, जीभ फिरे मुखमाही, मनवा तो नागपूर फिरे, मनवा तो नागपूर फिरे, यह तो सुमिरण नाही. हे स्मरण नाहीये. द्रौपदीने एकदाच हाक मारली, लक्षात घ्या. तिने माळेने जप नाही केला, पण एकच हाक मारली आणि परमात्मा उभे राहिला. हे संतांचं लक्षण आहे. गोविंद द्वारकावासिन कृष्ण गोपी जनप्रिय कौरवै परिभूतावाम किम न जानासि केशव. हे कौरवांच्या सभेमध्ये माझी काय विडंबना होते हे कृष्णा, तू जाणत नाहीस. आणि भगवंत प्रगट झाले. हो, हृदय स्वच्छ असेल तर परमात्मा हृदय सिंहासनावर विराजमान होतो. थोडी सावकारकी होती, व्यापार धंदा, शेतीवाडी असा उद्योग बोल्लोबाचा चालला होता. पण व्यापार करताना, व्यवहार करताना सचोटी. शास्त्रामध्ये सगळं लिहिलंय की नफा किती घ्यावा, नफा किती घ्यावा, याच्या मर्यादा सांगितलेल्या आहेत. आता परिस्थिती अशी आहे व्यापारामध्ये. हैदराबादला अशी दुकान आहेत, इकडचं मला माहिती नाही, बोलत नाही मी इकडच्याबद्दल, कारण जिथं बोलू नाही, बाहेरचं बोलावं. तुम्हाला प्रत्येक धान्यामध्ये मिळणारी खडे त्याचीच दुकान आहेत. धान्य मिळायचे नाहीत. शेंगदाण्यात मिसरायचे खडे, हरभऱ्यात मिसरायचे खडे, तांदळात मिसरायचे खडे, त्या त्या आकाराचे, त्या त्या रंगाचे, त्या त्या प्रकारचे खड्याची दुकान आहेत मिसळण्याकरता. बोला, हा व्यापार परमार्थाचा आहे? परवा हैदराबादला गोष्ट झाली की गवतापासून जिरे तयार करतात, सगळे बोगस, आणि ते खाल्ल्यामुळे माणसाला व्याधी होतात असे उत्पादन करणारी मंडळी पकडली गेली परवा एक टीम हैदराबादला, जुन्या शहरामध्ये. म्हणजे काय आम्हाला खाऊ घालतील व्यापाराच्या नावाखाली हे काही सांगता येत नाही. असे बोललोबा नव्हते. बोललोबा प्रत्येक वस्तूचा भाव एवढा आहे आणि त्यात माझा फायदा एवढा आहे सांगून आणि वस्तू चोख विकायची, अशा प्रकारचा व्यापार चालला होता. आणि त्यांना पहिला पुत्र झाला सावजी. सावजी त्या मुलाचं नाव आहे. इकडे सावजी एक वंश परंपरा आडनाव आहे इकडे सावजी, पण तिकडे सावजी हे बोल्लोबाच्या पहिल्या मुलाचं नाव. दुसऱ्या पुत्राच्या वेळी कनकाईला डोळे व्हायला लागले. दुसरा पुत्र जेव्हा पोटात आला आणि कनकाईला वाटायचं एकांतात बसावं, भगवंताचा नामजप करावा, भगवंताच्या दर्शनाकरता व्याकुळ व्हावं, असे डोहाळे लागले.
डोहाळे लागतात, होणाऱ्या बाळाची लक्षणं सांगतात. कुणाची बोलू नये, प्रपंचात लक्ष देऊ नये अशी उदासीन वृत्ती कनकाईची झाली. आणि तेव्हाच लक्षात आलं की हिच्या पोटी कोणीतरी महान वैष्णव भक्त जन्माला येणार आहे. कनकाई कीर्तन चालले की कीर्तनात जायचं. नामदेवाचा अभंग म्हटला की कनकाईच्या डोळ्यातून पाणी यायचं. कारण पोटात नामदेवच आले होते. पोटात नामदेवच आले होते. ज्ञानाचा एका आणि नाम्याचा तुका. ज्ञानदेवाची अवतार एकनाथ महाराज आणि नामदेवाचे अवतार तुकाराम महाराज. म्हणून कनकाईच्या पोटामध्ये नामदेव हे तुकारामाच्या रूपात प्रकट होणार होते. म्हणून कीर्तनाला जायची, नामदेवाचं कीर्तनच अभंग घेतला, खूप आनंद व्हायचा. विठ्ठल मंदिरात जायची, पांडुरंगाकडे एकटक दृष्टी लावून बसायची. आणि यथाकाल तुकाराम महाराजांचा जन्म झाला. नाते मुक्तीवरील चौथी भक्ती, तेची महानक्षत्र स्वाती, कनकाईचे उदरी निश्चिती, अपाम पती तोचिकै. हे नामयाचं प्रेम कनकाईच्या उदरात शिरलं आणि तिच्या उदरामध्ये भगवंताची भक्ती निर्माण झाली. आणि तिच्या पोटी गोटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती. ब्रह्मज्ञानाला सुद्धा मी लाळ घोटायला लावीन असा परमार्थ करेन अशी प्रतिज्ञा करणारा पुत्र जन्मला. तीच खरी पुत्रवती आहे. चरित्रकार लिहितात तीच खरी पुत्रवती आहे. जिचा पुत्र भगवंताला वश करून घेतो तो पुत्र आहे. प्रीणाती यस्तु चरितैः पितरंच पुत्रो. पुत्र कुणाला म्हणावं? जो आपल्या सद्गुणांनी माता पित्याला प्रसन्न करतो, आनंद देतो, तो पुत्र आहे. नाहीतरी काय थोडी श्वान सुकुरे बापुडी. संतती प्रत्येक प्राण्याला होते, परंतु वंशाचा उद्धार करणारा पुत्र, सुपुत्र संसारी, कुळाचे मंडण, वंश उद्धरण, हरिभक्त असा पुत्र वंशा जन्मला पाहिजे. तुकोबासारख्या पुत्राला जन्म देणारी माता खरोखर थोर आहे. तुकोबारायाच्या पाठीमागे कान्होबा आले. सावजी, तुकोबा, कान्होबा हे तीन भाऊ. आणि अत्यंत प्रेमाने त्यांच्या बाल लीला सुरू झाल्या. तिघेही आस्तिक, तिघेही पूर्वजन्माचे सुकृत केलेले पुण्यात्मे. त्यांच्या लीला पाहता पाहता कनकाई आणि वल्लभाचा एक एक दिवस आनंदात चाललेला आहे. तुकोबारायाचं वय 13 वर्षाचं झालं. माता पित्याच्या छत्राखाली आनंदित दिवस गेले. आणि तुकोबारायांना बाहेर मुलाबरोबर खेळायचा छंद थोडा लागला. कारण तुकोबारायांच्या अभंगामध्ये सगळ्या खेळाचं वर्णन आहे. हामामा, हुतुतू, सगळे सगळे खेळ तुकारामाने वर्णन केलेत. यामुळे त्यांना सगळ्या खेळाची माहिती होती. त्यात टिपऱ्या, चेंडू, मृदंग, पाट्या, हुतुतू, हमामा, हुमरी, विटीदांडू, कुरघोडी हे सगळ्या खेळाचं वर्णन तुकोबारायांनी आपल्या अभंगात केलेलं आहे. खेळता खेळता एकमेकावर डाव आला की डाव जिंकला किंवा डाव हारला, हे सगळे प्रकार महाराजांनी आपल्या अभंगामध्ये नंतर घेतलेले आहेत. आणि वल्लभाचा काळ 3 मुलाची लग्न झाली. तुकोबा महाराजांचं पहिलं लग्न झालं तेव्हा काय वय असेल तुकारामाचं? 13 वर्षाचं वय. 13 वर्षाचं वय. 13व्या वर्षी तुकाराम महाराजांचा विवाह झाला. पत्नीचं नाव रखुमाई. आणि नंतर 1-2 वर्षामध्येच रखुमाईला दम्याचा त्रास सुरू झाला, अस्थमा सुरू झाला. आणि त्यामुळे नावीलाज असतं तुकाराम महाराजांचं दुसरं लग्न केलं गेलं. पुण्याचे आप्पाजी गुळवे एक धनिक सावकार होते आणि त्यांची मुलगी जिजाबाई किंवा हिलाच आवली असं म्हणतात. हिचा विवाह तुकाराम बरोबर झाला. आणि आपल्या घरामध्ये पुत्र सुना सगळं वैभव संपन्न घर हे बोलोबानी पाहिलं आणि धन्यता वाटली.
की माझा संसार, माझे पिता लहानपणी वारले, त्यांच्या भाग्यात हे सौख्य नव्हतं, पण आज मी मुलं सुना हे वैभव पाहतो आहे, असा एक प्रकारचा आनंद झाला. कनकाई आनंदात होती. महिपती महाराज ताराबादकर आपल्या भक्तिविजय ग्रंथामध्ये म्हणतात, पुत्र स्नुषाधन संपत्ती व्रतारयुक्त सौभाग्यवती, याहून आनंद स्त्रियाचे चित्ती, नसे निश्चित दुसरा. महिपती महाराज म्हणतात, स्त्रियांना आनंद केव्हा होतो? मुलं चांगली आहेत, सुना चांगल्या आहेत, घरामध्ये धनसंपत्ती भरपूर आहे, पतिदेव आहेत, अनुकूल आहेत, एवढ्या गोष्टी असल्या म्हणजे स्त्रियाला अत्यंत सुखाचा संसार चालू आहे असं वाटतं. आणि यांनी पूर्व पुण्य केल्यामुळं तसा संसार असणं सहज प्राप्त आहे. मनासारिखी सुंदरा ते अनन्या, मनासारिखे पुत्र जामात कन्या, सुखे बोलती लेश नाही गमाचा, जनी जाणी जे योग हा सुकृताचा. हा सुकृताचा योग आहे. मनाप्रमाणे पती, मनाप्रमाणे मुलं, मनाप्रमाणे सुना, मनासारिखे धीर भरतार भावे, मनासारिखे सासुरे ते असावे, सुखे बोलती लेश नाही गमाचा, जनी जाणीजे योग हा सुकृताचा. मनासारिखे धीर भरतार भावे, धीर पती भावे, सासरे सासू हे सगळे अनुकूल आहेत, तेव्हा हा सुकृताचा योग आहे असं समजावं. आणि कनकाईला अत्यंत आनंद झालेला आहे. आणि बोलोबाचं वय 50च्या आसपास झालेलं आहे. सर्व साहित्य अनुकूल आहे. आणि बोलोबाच्या मनात विचार आला की आता आपण उत्तरार्धाकडे वळत आहोत. माध्यान्ह संपलेला आहे. 50 वर्ष म्हणजे जीवनाचा माध्यान्ह संपलेला आहे. आणि आपल्या जीवनाचा सूर्य पश्चिमेकडे कललेला आहे. कुठल्याही क्षणी कदाचित बोलावण आलं तर जावं लागेल. ज्ञानी माणसं मृत्यूला नेहमी समोर ठेवत असतात, हे उदाहरण आहे. 50 म्हणजे काही जायचं वय आहे का? 50 वय जायचं वय नाहीये. 50 वयात गेला तर अल्पायू गेला म्हणतात. कारण भारतीयांची संकल्पना शतमानं भवति शतायुर्वै पुरुषः जीवेत शरदशतम, 100 वर्ष जगण्याची संकल्पना भारतीयाची आहे. आणि त्यात 50 मध्ये गेला अल्पायू गेला असं म्हणतात. पण संत महात्मे या देहाचा विचार करत नाहीत, अशाश्वत देह मानतात. कारण उद्या काय होणार आहे याची खात्री नाही. उद्या हे करू ते करू हित साधू, घरे मंदिरे सुंदरे थोर बांधू, भ्रमे शुद्ध वेड्या असे हे राहणे, उद्या काय होईल हे कोण जाणे. उद्याच्या गर्भात काय दडलंय हे कोणी सांगू शकतं? म्हणून प्रत्येक क्षण जीवनातला शेवटचा आहे. प्रत्येक क्षण. एका क्षणानंतर आपण पाहतो की व्यवहारामध्ये कुठली बातमी आली, अरे आत्ता येऊन गेलो माझ्या घरी, आम्ही चहा पिला आणि घरी गेला फोन आला. इतकं क्षणभंगूर जीवन आहे. या शाश्वत सत्य काहीच नाहीये. आणि बोल्लोबानी हा विचार केला की आता आपलं जीवन कदाचित, म्हणून आपल्या जीवनाचा भार मुलावर घालावा. आणि त्यांनी सावजीला सांगितलं, बाळ आता संसाराची जिम्मेदारी तू घे. सावजी म्हणाले, नाही, मला संसार करायचा नाही, मी विरक्त आहे. पुढे सावजीची पत्नी गेली आणि सावजी निघून गेले यात्रेला. पुन्हा आयुष्यात कधीच भेटले नाहीत. त्यांनी संसार करायचं नाकारलं. आणि त्यामुळं दुसरे पुत्र होते तुकाराम महाराज. आणि तुकाराम महाराजांवर वयाच्या 13व्या वर्षी संसाराचा गाडा त्यांच्यावर सोडून दिलाय. तुकोबारायांनी जमा खर्च व्यवस्थित ठेवणं, सगळी टिपणं काढून ठेवणं, सावकारीकडे दक्षतेने पाहणं, दुकानाची नीट व्यवस्था लावणं, हे सगळे सगळे व्यवहार तुकाराम महाराज करायला लागले. हुशार होतेच, प्रश्नच नाही. आणि बोल्लोबाला आनंद झाला. देणे घेणे उदीम हतवटी, तोट्या नफ्यात असावी दृष्टी, जेणे स्वहित होईल सेवटी, तैसी गोष्टी करावी. बोल्लोबाने सांगितलं, तुकोबा एक लक्षात ठेवा, देणे घेणे उदीम हातवटी, तोटा नभ्यात असावी दृष्टी. किती तोटा आहे, किती नफा आहे याच्याकडे लक्ष असलं पाहिजे व्यापाऱ्याचं.
1% नुकसान होत गेलं तर वर्षभरात 360. म्हणून किती फायदा आहे किती नुकसान आहे याच्याकडे लक्ष असलं पाहिजे आणि असा व्यापार करावा की जेणे स्वहित होईल सेवटी. जे स्वहित होईल असा व्यापार करा. तुका म्हणे हित होय तो व्यापार. तुकाराम म्हणे हे शब्द आपल्या भाषेत सांगितलेत. तुका म्हणे हित होय तो व्यापार करा काय फार शिकवावे जेणेकरून आपल्या जीवनाचं हित होईल तो व्यापार करा. तुकाराम महाराजांनी याचा अर्थ काढला आणि त्यांना हे शब्द एका दुसऱ्या आवाजात ऐकू आले. त्यात असं सांगितलं होतं प्रपंचात नफा श्रीहरी. नफा कोणता आहे? पैसा नाही. प्रपंचात नफा श्रीहरी आणि तोटा अशाश्वत संग्रह. हे जे प्रपंच जो आहे अशाश्वत संग्रह आहे तो तोटा असला पाहिजे आणि नफा श्रीहरी असला पाहिजे. फायद्यामध्ये आम्हाला श्रीहरी मिळाला पाहिजे आणि हे दृष्टी ठेवून व्यापार केला तर त्यातून स्वहित श्रीहरिपदाची प्राप्ती लाभ होतो. श्रीहरिपदाची प्राप्ती लाभ होत असतो असं आदर्शक्तीने तुकाराम महाराज सांगितलं आणि तुकाराम महाराज त्याप्रमाणे व्यवसाय करायला लागले. आई वडिलांना आनंद झाला खरं पाहता. ज्येष्ठ कनिष्ठ दोघी भार्या आणि संसार ही आवरी तुकया ऐसी स्थिती देखोन या माता पितया संतोष. ज्येष्ठ सून आणि कनिष्ठ सून या दोघी प्रेमाने जात आहेत. तुकाराम महाराज संसाराचा गाडा ओढतायत हे पाहून त्यांना आनंद झाला आहे आणि त्यांनी उद्गार काढलेत असे. आणि तुकोबाचं वैश्य व्यवसायातलं नैपुण्य पाहून शेजारी पाजारी बोलोबाकडे म्हणालेले बोलोबा तुमचे मुलगे करते झाले बरं का, तुमचे मुलं संसार सांभाळतायत आणि आनंद झाला. तुकाराम महाराजांचं मन हळूहळू भगवत प्रेमाकडे ओढायला लागलं. विठू माऊलीकडे जास्त ओढायला लागलं. आणि काही काल गेला. आई वडील वारले. आई वडील वारले. वडील भाऊजे वारली. वडील भाऊजे वारली म्हणून भाऊ निघून गेला. सावजी निघून गेले. पहिली बायको अन्ना वाचून गेली. पहिला पुत्र संताजी गेला. तुकाराम महाराजांचा पहिला पुत्र संताजी गेला. दिवाळं निघालं. समाजामध्ये पत नाहीची झाली आणि या संकट परंपरेने तुकाराम महाराजांचं चित्त उद्विग्न झालं. वैराग्य उत्पन्न झालं. जळजळीत वैराग्य. वैराग्य कशाला म्हणायचंय? मातीच्या ढेकळापासून ब्रह्मलोकापर्यंत यथैव काकविष्ठायाम कावळ्याच्या विष्ठेप्रमाणे वाटलं पाहिजे. वैराग्यम तद्धी निर्मलम त्याला वैराग्य म्हणायचं आहे. अशी काय सुंदर उदाहरण आहेत. सोने रुपये आम्हा मृत्तिके समान तुकारामांचं वाक्य आहे. सोनं आणि रुपं आम्हाला मातीसारखं वाटतं याला म्हणतात वैराग्य. राका आणि बंका दोन पती पत्नी. राका पती आणि बाका पत्नी चालले होते आणि एक सोन्याची बांगडी पडली होती. राकानी पाहिलं आणि विचार केला की पत्नीला सोनं आवडतं म्हणे. बायकांना सोनं आवडतं म्हणतात. मला माहित नाही काय ते खरं का? सोनं आवडतं का? आवडतं म्हणतात. स्त्रियांना सोनं अलंकार फार आवडतात म्हणून ती घेईल कदाचित रस्त्यावरची बांगडी म्हणून राका खाली बसले आणि माती घेऊन त्या बांगडीवर घालायला लागले. ती माती बांगडी लपवायचा प्रयत्न करतायत. इतक्यात बाका आली आणि म्हणते काय करताय? मातीवर माती कशाला घालताय? काय मातीवर माती कशाला घालताय? म्हणजे सोने रुपये आम्हा मृत्तिके समान. सोन्याची बांगडी सुद्धा मातीच आहे हे तिची धारणा. म्हणून नाम भी बाका और काम भी बाका. त्याच्याबद्दल म्हणतात नाम भी बाका और काम भी बाका. अशी बाका पत्नी होती. जळोजी मळोजी दोन भाऊ होते. कथा सगळ्यांना माहिती आहे तुमच्या महाराष्ट्रामध्ये. जळोजी मळोजी हे दोन भाऊ होते. बाजीराव पेशव्यांच्या काळात त्यांचा खूप नावलौकिक होता आणि बाजीराव पेशव्याला समजलं की हे वैराग्य संपन्न आहेत. सोने रुपये आम्हा मृत्तिके समान मानणारे आहेत. मग एक दिवशी बाजीराव पेशव्यांनी हे दोघे कामाला गेले होते. पूर्वीचे संत कामाला जायचे बरं का, मजुरी करायची. आजकाल संतांचा सीझन चांगला आहे. आजकाल संतांचं चंद्रबल ताराबल चांगला आहे. काही काम करायची गरज नाही. बस गंधाचा चिडा ओढा भव्य दिव्य माळा घाला फेटे बांधा आज बस. आपण कुठे टीका नाही पण खऱ्या संतांचं लक्षण सांगायचं. आमच्या हैदराबादकडे एक म्हण आहे, चमचे है इनके दाये चमचे है इनके बाये आये नवाब आये
आये नवाब आये. संत आले का नवाब आले कळायला मार्ग नाही, इतका लवाजमा असतो त्यांच्या बरोबर. कुठे तुकाराम महाराज लवाजमा होता, कुठे नामदेवाबरोबर लवाजमा होता, कधी पाहिलं कधी? संतत्व वेगळं आहे, संत असणं वेगळं आहे आणि संतत्व दाखवणं वेगळं. लक्षात घ्या, संतत्व हृदयामध्ये असतं, अंतरंगामध्ये असतं, दाखवता येत नाही. संतांचा अभिनय करता येतो, पण संत होणं हे अवघड आहे. जळोजी मळोजी कामावर आले, झोपडीच्या बाहेर पाय धुतले आणि आत गेला भाऊ. पाहिले का सोन्याच्या परातीमध्ये नवरत्न भरून ठेवलेले आहेत. तो पाहिला आणि बाहेर आला. अरे रे रे, कोण घाण करून गेला. काय शब्दप्रयोग आहेत. तुम्हाला काय वाटलं शब्द बोलले? काय केलं असेल कोणीतरी? काय वाटलं तुम्हाला? कोण घाण करून गेला आणि बाहेर आलं. मग दुसऱ्या भावाने पाय धरले. पूर्वी पद्धत होती, घरी आले की पाय धुवून जायची बरं का. घरात जाताना पूर्वी पाय धुवून जायची पद्धत होती की नाही? आता पाय धुवायची गरज, सिमेंट रोड आहे, डांबर रोड आहेत, पायऱ्या यांच्या काही लागत नाही. पाय न धुता पायात चप्पल घालून घरात वावरायची पद्धत आजकाल चांगली आहे. पायात चप्पल घालून स्वयंपाकघरात, देवघरात. यांच्या पादुका कुठेही अलाउड आहेत, परमिशन आहेत. त्या पादुका नाही, या पादुका. पादुकेचं महत्व काय आता आपण दर्शन घेतलं. कोटी कोटी महायज्ञात, कोटी कोटी महातपात, कोटी कोटी महादानात पराश्री पादुका स्मृती. पादुकेंचं वर्णन पादुकोय दावा नावाचा ग्रंथ आहे, पादुकोदय. तो मिळाला तर वाचा. पादुका कशाला म्हणाव्यात आणि पादुका त्याचा लाभ काय, सुंदर वर्णन केलंय. धाकटा भाऊ गेला. त्यांनी पाहिलं, अरे खरंच ही कोणीतरी घाण करून गेलाय, म्हणून फाटकी चिंदी घेतली आणि परातीला धरलं. जसं आपण घाण वस्तू उचलतो की नाही, तर परातीला धरलं आणि झोपडीच्या बाहेर आणल्यानं उकिरड्यावर फेकून दिलं. याला म्हणतात सोने रुपये आम्हा मृत्तिके समान. हे वैराग्य पाहिजे. नवरत्नाने भरलेलं सोन्याचं ताट हे जसंच्या तसं फेकून दिलं, याला म्हणतात वैराग्य. राहू दे ना, काय रे, आले घरी तर चालून ठेवा माणसानी. उद्यापासून मजुरी करायचं काय काम आहे? अजिबात नाही. संताला हे ग्राह्य नाही. आणि हेच संतांच्या जीवनामध्ये हळूहळू वैराग्य निर्माण करत असतो. आणि तुकाराम महाराजांच्या जीवनावर दुःखाच्या परंपरा सुरू झाल्या. बालपण संपलेलं आहे, संसाराचा भार डोक्यावर पडलेला आहे. पहिली 4 वर्ष सुखात गेली, 17व्या वर्षी आई बाप गेले. तुकारामाचे वडील 17व्या वर्षी गेले. सावजीची बायको मृत्युमुखी पडली. त्यामुळे फार दुःख झालं आणि त्यांनी शोक केला तुकाराम महाराजांनी. आणि पुढे सावजी तीर्थयात्रेला निघून गेले. सावजी हे अगोदरच उदास होते. संसारामध्ये अति त्यांचं लवलेशही नव्हता. त्यामुळे आधीच विरक्त होते आणि पत्नी गेल्यानंतर ते विरक्तच होऊन गेले. त्यांचं वय किती असेल त्यावेळेला विरक्त व्हायला? 20 वर्षाचं वय होतं. मुलाचे लग्न लागत नाहीत हो 20 वर्षात. पण याचा सगळा संसार संपून ते विरक्त झाले. पुन्हा आयुष्यात कधीच भेटले नाही तुकाराम महाराजांना. याला म्हणतात वैराग्य. आम्हालाही वैराग्य येत असतं कधी कधी, येते की नाही? सकाळी सकाळी काकडा आरती झाली घरी, नवरा बायकोची होते ना काकडा आरती. सकाळी सकाळी काकडा आरती झाली आणि महाशय चालू निघून कुठेतरी जातात. निघून कुठेतरी जाऊन बसतात. कुठे जात नाहीत, बागेत जाऊन बसतात चांगल्या. आणि 12 वाजले की पोटामध्ये कालवायला लागतं. तुका म्हणे संन्यासी माध्यान्ह काळी तोंडवासी. 12 वाजले की पाहिजे, संन्यासाला पाहिजे, आपल्याला का नको. आणि 4 पर्यंत कसं तरी दम तरतात आणि 4 वाजता हळूच मान खाली घालून काय करतात? काय घरी येतात. अनुभव आहे का? घरी येतातच. जातील कुठं? ही क्षणिक वैराग्य लक्षात घ्या. परंतु सावजी हे एकदा सांगून गेले की मी आता देशाटन करणार, मी संपूर्ण भारताच्या तीर्थाची यात्रा करणार, आणि निघाले. ते निघालेच. पुन्हा सावजीचं तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये कुठेच वर्णन नाही. ते आलेच नाहीत. काशीमध्ये वास्तव्य केले. शेवटी
12 ज्योतिर्लिंगाची यात्रा केली आहेत, सप्तमोक्षपुऱ्या केल्या आहेत आणि पुष्कळ तीर्थाचा प्रवास करता करता काशी येथे आले आणि काशीमध्ये सत्संगामध्ये आत्मचिंतनामध्ये आपलं उरलेलं आयुष्य काशीमध्ये घातलेलं आहे. आईबाप निवर्तले, बंधू निघून गेले, तुकारामाचं मन खिन्न झालेलं आहे. संसारात नीट लक्ष लागे ना. इतक्यात व्यापार केला, लोकांनी उधार नेला, त्याचे पैसे बुडवले. व्यापार करायचा म्हणजे पैसे वसूल करायची हिंमत पाहिजे, पण संतत्वाने व्यापार होत नाही, लक्षात घ्या. लोकांनी उधार वस्तू नेल्या, त्याचे पैसे बुडवले. लोकांनी काही पैसा ऋण म्हणून काढला, ते पैसे बुडवले आणि यांच्यावर कर्ज झालं आणि कर्ज झाल्यामुळं कर्जदार यांच्यावर पुन्हा घरी यायला लागले. देणेकऱ्यांनी दिलं नाही आणि यांनी ऋण जे काढलं ते तगादा करायला लागले. त्यावेळी सासऱ्यांनी काही वेळ मदत केली आहे. आवळीबाईच्या पित्यानी काही वेळा मदत केली, पण ती तिखट होती हो, ही फार तिखट होती. चरित्रकार म्हणतात, जर आवळीबाईच्या जागी जर एक प्रेमळ स्त्री राहिली असती तर तुकाराम महाराजांना कदाचित संसारात ठेवलं असतं. परंतु रोज घरी आलं की सुरू. मन रमेल का हो? 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, पण नित्यच जर कटकट घरात सुरू झाली तर मन रमणार नाही, रमत नाही मन. म्हणून तुकारामाचं वैराग्य वाढतच गेलं आणि संसारामध्ये सुख नाही हा दृढ निश्चय झाला आणि अंतःकरणातून ते पूर्ण विरक्त झाले, संन्यस्त वृत्तीसारखे झाले. जरी कपडे नाही बदलले तर अंतःकरणातून सगळा त्याग त्यांच्या मनात निर्माण झालेला आहे. कर्कशा संगती दुःख उदंड फजिती. तुकाराम महाराज म्हणतात, कर्कशेची संगत जर मिळाली तर जीवनामध्ये दुःख उदंड आणि फजिती होत असते. त्यांचा अनुभव आहे हा. रोज दुःख, रोज नित्य दुःख, आणि त्यात रम्मान राहिल्यामुळं इहलोकाची प्राप्ती नाही आणि स्वर्गलोकाची प्राप्ती नाही, असा त्यांचा प्रकार झालेला आहे.